नवनाथ वाघमारे यांनी झी 24 तासवर दिलेल्या प्रतिक्रियेची मी केलेल्या विधानाबाबत मला पश्चाताप असल्याचं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा असं विधान केल्यास भर चौकात फाशी द्या अशा प्रकारची प्रतिक्रिया ही नवनाथ वाघमारे यांनी दिलेली आहे। झी 24 तासच्या माध्यमातून नवनाथ वाघमारे यांनी ही माफी मागितलेली आहे। पुन्हा माझ्याकडून अशी चूक झाली तर राज्यातील बहिणींनीच मला फासावर चढवावं अशा प्रकारची प्रतिक्रिया नवनाथ वाघमारे यांनी झी 24 तासची बोलताना दिली आहे। पैसा गोंडस मुलं पाहून मराठा मुली ओबीसींच्या घरात घुसतात असं विधान वाघमारे यांनी केलेलं होतं आणि आता झी 24 तासच्या माध्यमातून नवनाथ वाघमारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। नवनाथ वाघमारे यांनी माफी मागितलेली आहे। मी केलेल्या विधानाबद्दल मला पश्चाताप होत असल्याचं नवनाथ वाघमारे म्हणाले। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, माझे सहकारी श्रीकांत घुले आपल्या सोबत आहेत। श्रीकांत, निश्चितच संदीप, खरं तर आजकाल गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो की एक पद्धतीचा एक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो की एखादं वादग्रस्त विधान करायचं आणि त्याच्यानंतर माफी मागून तो विषय संपवून टाकण्याचा प्रयत्न करायचा। मुळात नवनाथ वाघमारे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी चार चौघामध्ये सांगण्यासारखं देखील नाही की एखाद्या समाजातल्या महिलांचा तुम्ही अशा पद्धतीनं जर अपमान करत असाल, अवमान करत असाल तर ते फार निंदनीय आणि निषेधार्ह आहे। आपण थोड्याच वेळापूर्वी आपल्या झी 24 तासच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी मी त्यांची मुलाखत घेतली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर अशा पद्धतीनं भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांनी असं म्हटलं की जे वक्तव्य मी केलेलं आहे त्याचा मला पूर्णतः पश्चाताप झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी माफी मागतो, खेद व्यक्त करतो। मात्र पुढच्या काळामध्ये जर चुकूनही कुठल्याही समाजातल्या व्यक्तींसंदर्भात, महिलांसंदर्भात मी असं बोललो तर मला तुम्ही अगदी त्यामुळे श्रीकांत, आपण बघतोय अगोदर कशीही वक्तव्य करायची आणि त्यानंतर माफी मागायची, दिलगिरी व्यक्त करायची असं आपल्याला पाहायला मिळते। नवनाथ वाघमारे यांनी झी 24 तासच्या माध्यमातून आपली भूमिका मांडलेली आहे। जर अशा प्रकारे पुन्हा विधान केलं तर बहिणींनीच भर चौकामध्ये फाशी द्यावी, फासावर चढवावा अशा प्रकारे भूमिका झी 24 तासच्या माध्यमातून नवनाथ वाघमारे यांनी मांडलेली आहे। काय म्हणालेत वाघमारे बघूया। नक्की नक्की मी तुमच्याशी सहमत आहे, कारण की माता भगिनीचा कोणाकडूनही अवमान झाला नाही पाहिजे। कारण की मी सुद्धा चूक माझ्याकडून झालेली ती मी मान्य करतो आणि येणाऱ्या काळात मी तेच सांगतोय की यानंतर कदापि मला माझ्याकडून जर अशी चूक घडली तर मी आज तुमच्या झी 24 तासच्या माध्यमातून सांगतोय, महाराष्ट्रातल्या लोकांनी मला जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार असेल। मला फासावर लटकवलं पाहिजे। आणि बहिणी, कुणाच्याही बहिणी असल्या तर भावानी माफ, म्हणजे भावानी थोडं मोठ्या मनाने भावाला माफ करू शकतात, त्याप्रमाणे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणीने मला माफ केलं पाहिजे। परंतु येणाऱ्या काळात जर माझं चुकलं तर त्याच बहिणीने मला सोडलं नाही पाहिजे असं माझं ठाम मत आहे। परंतु फक्त नवनाथ वाघमारेच का, हे सुद्धा माझं मत आहे। मनोज जरांगेकडून सुद्धा माफी मागितली पाहिजे।